गुड मॉर्निंग मित्रांनो, राईड विथ रुपेशच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपली जी राईड होणार आहे ती एक स्पेशली कोकण राईड असणार आहे। कोकणातले काही अनएक्सप्लोर्ड पॉईंट आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण। तर व्हिडिओ खूप मजेशीर असणार आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह देखील असणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता आपण राईडला सुरुवातच करू सरळ। ओके, चला लेट्स गो। तर मित्रांनो, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला राईडला सुरुवात करू। तर मित्रांनो, हे आलेत एक्सरसाइज करायला, वॉक करायला आलेत, रनिंग करायला आलेत। तर आणि आपण चाललो आहे कोकण दर्शन, काही अनएक्सप्लोर्ड जागा एक्सप्लोर करण्यासाठी। तर उद्यापासून आपण पण जिमला जाणार आहेत आणि गोट्याला पण घेऊन जाणार आहे। तर मित्रांनो, आपण लोऱ्यामध्ये राहतो आणि लोरे हे वैभववाडी आणि कणकवली या दोन तालुक्यांच्या मध्ये येतं। आणि मी फोंडा घाट माहीत असेल, फोंडा घाट किंवा गगनबावडा घाट, तर त्या घाटाच्या कुशीत वसलेलं गाव म्हणजे लोरे। पण लोरे नंबर 1 आणि लोरे नंबर 2 अशी दोन गावं आहेत। आणि लोरे नंबर 1 जे आहे ते कणकवली तालुक्यामध्ये येतं आणि लोरे नंबर 2 जे आहे ते वैभववाडी तालुक्यामध्ये येतं। तर वैभववाडी हा एवढा पण वेल नोन तालुका नाही आहे सिंधुदुर्गातला। कणकवलीमधलं काही कसं सर्वजण ओळखतात, तर मी सांगताना सर्वांना कणकवली असंच सांगतो, कारण आमची जी बाजारपेठ आहे, आमचं जे दळणवळणाचं जेवढं पण कामकाज वगैरे जे पण काही आहे ते सर्व काही आमचं कणकवली फोंडाघाट या साईडला होतं। वैभववाडी जरी तालुका असला तरी वैभववाडीमध्ये आम्ही फक्त तालुक्याच्या ज्या कामासाठी वगैरे काही असतात त्यांच्यासाठी जातो। तर मित्रांनो, हा आहे कुर्ली फाटा। राईटला मारलं तर वैभववाडी आणि लेफ्ट मारलं तर फोंडाघाट कणकवली। तर आता आपण लेफ्ट मारू। सकाळची वेळ आहे, सुमारे 7:30 वाजले आहेत आणि वातावरण बघा एकदम फॉगी वाटते, थोडंसं फॉगी वाटतंय। थोडा लवकर निघालो असतो तर अजून फॉग मिळाला असता, पण थोडंसं कमी आहे। हे लोऱ्याची पाटी बघत असाल तुम्ही, हे ग्रामपंचायत आरोग्य केंद्र आहे। तर मित्रांनो, हा आहे लोरे बंगला, जो खूप फेमस आहे। जर तुम्ही लोरे नंबर 1 आणि 2 मधला जे हे विचारलात फेमस ठिकाण, तर ते लोरे बंगला। आणि इकडे आहे आमचं ग्रामदैवत श्री गांगेश्वर, गांगोचाळा प्रसन्न या साईडला। मंदिराचं काम चालू आहे, तर त्या मंदिराला पण आपण आता लवकरच एक्सप्लोर करणार आहोत। आणि आम्ही यावेळी पण तुम्हाला मंदिर कसं आहे ते पण दाखवू। कोकणातलं जागृत देवस्थान म्हणजे गांगोचाळा। खूप बाहेरून लोक येतात दर्शनासाठी आणि आपले नवस वगैरे बोलण्यासाठी। तर आपण पण तुम्हाला दाखवू मंदिर कसं आहे आणि त्याचं बांधकाम जे आहे ते कसं चाललं आहे वगैरे। त्याचं लवकरच जीर्णोद्धार पण होणार आहे, तर त्या जीर्णोद्धारच्या वेळी पण मी ट्राय करणार आहे की गावी यायचा। आणि मित्रांनो, ही आहे शिवगंगा नदी। लास्ट टाइम आपला एक ब्लॉग होता, लहान मुलं वगैरे होती, पूर्ण फॅमिली आम्ही इथे आंघोळ करायला येतो। एक पक्षी माझ्यासोबत उडतोय, तुम्हाला दिसतोय का माहिती नाही, पण तो पक्षी माझ्यासोबत उडतोय। हा बघा गेला, हा बघा कोणता आहे तो मला माहिती नाही। मित्रांनो, इथे आपल्याला एक राईड मिळतोय, एक जातो कणकवली आणि हा एक जातो फोंडाघाट बाजारपेठ। आणि सरळ जातो तो तिकडून परत दाजीपूर मार्गे, राधानगरी मार्गे कोल्हापूर। तर आपण आता इकडे राईड घेतला आहे कणकवली साईडला आणि आता इकडे पुढे चाललो आहे। तर मित्रांनो, आता आपण आलो आहे करूळमध्ये। हे आहे फोंडा करूळ। एक करूळ वैभववाडीत पण आहे आणि इथे ना हे कोणीतरी कवी आहेत, त्यांचं घर आहे। हे जे दिसतंय लेफ्टला, कवी का लेखक आहे, कोण आहेत ते मला माहिती नाही, मी तुम्हाला विचारून सांगतो कोणाला तरी।
फेमस कवी आणि लेखक मे बी. पाऊस सुरू झाला आता. तर मित्रांनो, हा आहे मुरड तिठा. आणि जर राईट मारलात तुम्ही इथे तर तुम्ही जाणार मुंबईच्या दिशेने आणि सरळ गेलात तर चाललो आहे आता आपण गोव्याच्या दिशेने. ओके, सो लेट्स गो. मित्रांनो, हा आहे मुंबई गोवा हायवे. आता आपण कणकवलीच्या दिशेने चाललो आहे, म्हणजेच गोव्याच्या दिशेने चाललो आहे. 4 किलोमीटरवरती कणकवली आहे. तर हे आता आपण पोचलो कणकवलीत एंटर करतोय आपण. कॉलेजमध्ये असताना 2 वर्ष माझी इथे गेलेत. आणि ही आहे गड नदी मित्रांनो. गड नदीच्या काठावर बसलेलं छोटंसं शहर म्हणजे कणकवली. सर्व चेहरामोहरा पूर्ण चेंज झालं आहे. कॉलेजची 2 वर्ष मी इथे घालवली. मी वाणिज्य शाखेत होतो आणि कणकवलीला 2 वर्ष शिकलो आहे मी. तर त्यावेळीची कणकवली आणि आत्ताची कणकवली जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्णपणे बदललेली आहे. खाली पूर्ण बाजारपेठ आहे आणि मी वरून चाललो आहे, ब्रिजवरूनच चाललो आहे. वाव, मी तुम्हाला दाखवेनच कणकवली सिटी. माझं कॉलेज खूप मोठं कॉलेज आहे. सिंधुदुर्गातलं एक नामांकित कॉलेज आहे ते. ऑलमोस्ट सर्वच तालुक्यामधली मुलं त्या कॉलेजमध्ये शिकायला येतात. तर मी पण एका तालुक्यामधून या तालुक्यामध्ये शिकायला यायचो 2 वर्ष. आणि त्यानंतर माझं जर इंजिनिअरिंग जी झाली ती मुंबईमध्ये झाली. हो, मजा येते. असे जर रोड असतील ना कोकणात, तर कोकणात यायला 10-12 तास नाही लागणार. फक्त आणि फक्त 6 ते 7 तास पुरेसे आहेत. तर मित्रांनो, आता आपण जातो आहे खरं, पण आपल्यासोबत पण अजून कोणीतरी असणार आहे. तर आपल्यासोबत कोण असणार आहे तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच. कणकवली क्रॉस केली आहे मी आता. तर आपलाच एक मित्र असणार आहे, खूप खास मित्र. तो पण गावी आला आहे, मी पण गावी आलो आहे. तर आता एकत्र आम्ही कोकण दर्शन करणार आहोत. उजव्या बाजूला बघताय ते ओसरगावचा तलाव आहे. आणि विराज जो आला आहे तो इथेच कुठेतरी आला आहे. त्याच्या मामाच्या गावी आला आहे तो. तिथून त्याला मी पिकअप करणार आहे आणि मग आम्ही एकत्र जाणार आहे. इथे कुठेतरी राईट मारायचं आहे. लेट्स गो. रॉंग वेने चाललो आहे मी. तर आता आपण आलो आहे विराजच्या मामाच्या घरी. आणि हे आहे विराजच्या मामाचं घर मुंबई गोवा हायवेच्या एकदम बाजूला. घर नाही बोलू शकत, बंगलो बोलू शकतो आपण. या दगड लावायला पाहिजे, नाही तर गाडी आतमध्ये जायला. डन. हा सुट्टू बसला इकडे. मित्रांनो, मी आता विराजच्या मामाच्या घरी आलो आहे. तर तुम्हाला विराजच्या मामाचं घर दाखवतो. मुंबई गोवा हायवेच्या बाजूलाच एकदम विराजच्या मामाचं घर आहे. ओसरगाव असं त्या गावाचं नाव आहे. हे बघा, खूप सुंदर असं घर बांधलं त्यांनी. चला घर बघूया.
इकडे ही बाहेर गॅलरी आहे, गॅलरीत सर्व खुर्च्या टाकून बसलेत. मामा काहीतरी करतात. सर्व आहेत. विराज पण आहे सोबत आपल्या. तर आता मामी आपल्याला घर दाखवणार आहेत पूर्ण. आपण घर बघूया लवकरच. मामांच्या घरी गणपती आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. धन्यवाद मामा. सार्वजनिक किचन एकत्र कुटुंब पद्धती आहे आणि आम्ही एकत्र इथे जेवण करून खातो. ओके. सर्व सहकुटुंब सहपरिवार. ओके. भांडी आहेत, भाड्यांचं स्टँड आहे. इकडे सगळं सामग्री ठेवली आहे व्यवस्थित. ही पहिली खोली झाली. चला चला पुढे चला आता. ही अमितची ना, अमित यांची खोली. हे विराजचे मोठे मामा आणि त्यांची खोली. ओके ओके. किती भावंड तुम्ही? 4 भावंड, 2 भाऊ आणि 2 बहिणी. ओके. तर ही यांची रूम भावाची बाजूला आहे आणि ही त्यांच्या भावाची. ते आता मुंबईला आहेत, ते उद्या येणार आहेत. ओके. इकडे वॉशरूम आहे, संडास आहे आणि इकडे एक कॉमन छोटीशी रूम. आता आपण वरती चाललोय. आवाज घुमतोय. हा कॉमन पॅसेज आहे इकडे. ही एक रूम आहे इकडे. ही दुसरी. ही एक तिसरी आणि इकडे कॉमन संडास बाथरूम आहे आणि ही एक रूम. आणि ही आहे बाल्कनी आणि इकडे बसून तुम्ही मस्त चहा पाणी करू शकता आणि हे दृश्य बघू शकता. हे दृश्य आहे मुंबई गोवा हायवे. मुंबई गोवा हायवे ओसरगावच्या बाजूलाच मामांचं घर आहे. ओसरगावमध्येच. हा सुंदर असं दृश्य आहे. छान वाटतंय. माडाची काही झाडं आहेत. इथे खाली आपली गाडी पार्क केली. तर मित्रांनो आता मी विराजला पिकअप केलं आहे ओसरगावला त्याच्या मामाच्या घरून आणि आता आपण चाललो आहे पहिल्या स्पॉटसाठी. तर आपला जो पहिला स्पॉट आहे तो तुम्हाला लवकरच कळेल. त्या स्पॉटच्या दिशेने आता आपण चाललो आहे. पाऊस तर जोरात लागतो आहे, तुम्ही बघताय खूप जोरात पाऊस लागतो आहे आणि हवा पण खूप आहे.
मित्रांनो, हा आहे मुंबई गोवा महामार्गावर लेफ्ट मारायचं आहे तुम्हाला इथे टुवर्ड्स सावंतवाडी. तर हे आपण लेफ्ट मारला आहे टुवर्ड्स सावंतवाडी. तर या रोडने आपल्याला आता जायचं आहे पहिल्या स्पॉटच्या ठिकाणी. तर मित्रांनो, जानवली मार्केटमधून आता आपण सरळ पुढे आलो आहे. इकडे घनदाट झाडी दिसते, खूप छान सिनिक व्ह्यू आहे इथे. रोड तर बघा किती सुंदर आहे. असं वाटतं एखाद्या रोडसाठी कमानीच बनली आहे झाडांची. खूप छान वाटतंय बघा. वाव, हा स्टेट हायवे आहे. रोड बऱ्यापैकी चांगला आहे. तर मित्रांनो, हा आहे आंबोली घाट. आणि या आंबोली घाटामध्ये ना रात्रीच्या वेळी जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर थोडं सावधान, कारण इथे जे आहेत ना रानटी रेडे, गौरेडे ते फिरत असतात. तर त्यावेळी ते अचानकपणे रस्त्यामध्ये पण येतात. थोडेसे हिंसक प्राणी आहेत, त्याच्यामुळे जर रात्रीचं ट्रॅव्हल करत असाल तर थोडं सावधान. आणि इकडचे जे टर्न्स वगैरे आहेत ते देखील थोडे शार्प आहेत. वळणावळणांचा रस्ता आहे, तर ड्राईव्ह करताना थोडंसं सांभाळून करत जा. तर मित्रांनो, हा आहे आंबोली घाट. खूप सिनिक असा रोड आहे. एकदा नक्की भेट द्या या घाटाला. तुम्ही बघताय बघा, सगळीकडे वॉटरफॉल्स आहेत आणि हा मध्येच रोड. सुंदर, खूपच सुंदर. कोकणाला जे सौंदर्य लाभले आहे ते हेच सौंदर्य आहे. बघा ना, वाव, दगडी पण कोसळले आहेत. थोडं सावधान. काय घाट आहे रे. तर मित्रांनो, आपला पहिला स्पॉट आहे आंबोली घाट. आंबोली घाटात आपण आता आलो आहे. आंबोली घाटाचं जे दृश्य आहे ते तुम्ही माझ्या मागे बघताय. आंबोली घाटाच्या व्ह्यू पॉईंटला आपण आलो आहे. खूप छान असं सुंदर असं दृश्य आहे. मित्रांनो, घाटातच एक दुकान आहे आणि त्या दुकानात आपण थांबलोय आणि आता आपल्याला भूक लागली आहे. 10:30-11 वाजलेत. तर भूक लागल्यामुळे आता आपण 2 वडापाव घेतलेत. ते गरमागरम वडे तळतायत ते काका. आणि एक मॅगी खाणार आहे आपण. आणि आता इथून आपण सरळ हिरण्यकेशी मंदिराकडे जाणार आहे आणि त्यानंतर आंबोली धबधबा, असे 2 स्पॉट एक्सप्लोअर करून आपण तिसऱ्या स्पॉटला नंतर पुढे जाऊ. ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. हा सुट्टू इथे बसलाय, वडापावची वाट बघतोय. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. अरे तुला पकडत नाही आहे मी, यांचंच राज्य आहे इकडे. वडापाव मॅगीवर ताव मारून आम्ही पुढच्या प्रवासाची सुरुवात केली. मित्रांनो, आंबोली घाट संपल्यानंतर काही अंतरानंतर तुम्हाला हा एक पूल दिसेल. या पुलाला क्रॉस करून तुम्हाला उजव्या बाजूला जायचं आहे. राईट आहे काय रे ना? हा राईट ना? हां, तर हा राईट मारायचा आहे तुम्हाला. इकडे आदर्श हॉटेल्स म्हणून आहे. ओके, तर इथे तुम्हाला राईट मारायचा आहे. हा राईट
तुम्हाला हिरण्यकेशी मंदिरापाशी घेऊन जातो. तर आता आपण चालू आहे हिरण्यकेशी मंदिर. इथून जवळजवळ 3.5 किलोमीटर हिरण्यकेशी मंदिराचं अंतर आहे. मित्रांनो, एक गाव पार केल्यानंतर तुम्हाला हा जंगलाचा रस्ता दिसतो. त्या जंगलाच्या रस्त्याने तुम्हाला सरळ सरळ यायचं आहे. थोड्या अंतरावरती तुम्हाला मंदिर दिसेल. तर जवळजवळ आता 500 मीटर अंतरावर आपण पोचलो आहे. मंदिर आपल्या 500 मीटर अंतरावरच आहे. तर पोचलो आहे आपण. माझ्या मागे तुम्हाला प्रशस्त अशी पार्किंग पण तुम्हाला दिसेल. इथे तुम्ही 4 व्हीलर, बाईक्स किंवा जर मोठ्या गाड्या असतील तर मोठ्या गाड्या पण तुम्ही लावून इथून चालत जाऊ शकता. इथे तुम्हाला तिकीट घ्यावी लागते. तिकीटची किंमत आहे 5 रुपये. आणि हा इथे ब्रिज आहे छोटासा. त्या ब्रिजमधून तुम्हाला खाली उतरायचं आहे. आजऱ्यातून आंबोलीच्या मुख्य धबधब्याकडे जाताना अलीकडे डाव्या अंगाला जाणारा डांबरी रस्ता तुम्हाला हळूहळू दाट जंगलाच्या दिशेने घेऊन येतो आणि रस्ता संपताच छोट्या साकवावरून पलीकडे जावं लागतं. इथून एक पायवाट आहे आणि त्या पायवाटेतून आपण चालत चाललोय. किती लांब आहे माहिती नाही. 300 मीटर अंतर आहे. इथून 300 मीटर अंतर दाखवते. इथे पोहोचताच हिरण्यकेशी मंदिरासह याच नावाने प्रचलित असलेल्या नदीच्या उगमाची आपल्याला भेट होते. तर मित्रांनो, आता आपण हिरण्यकेशी मंदिरापाशी आलोय. आता खाली उतरतोय. पहिल्यांदा आपण दर्शन घेऊ, मग तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मंदिर कसं आहे. मित्रांनो, संपूर्ण मंदिराची जी माहिती आहे ती या फलकावर लावलेली आहे. आणि हे बघा मंदिर परिसर किती सुंदर आहे. एकदम शांत वाटते इकडे. मित्रांनो, आंबोलीच्या अनेक महत्त्वाच्या प्रेक्षणीय ठिकाणांपैकी हिरण्यकेशी मंदिर हे एक अतिप्राचीन आणि एक महत्त्वाचं ठिकाण आहे. हिरण्यकेशी देवीमुळे नदीचा उगम झाला. 7 गुहांमधून पाताळातून ही नदी पृथ्वीच्या भेटीला येते अशी आख्यायिका इथे सांगितली जाते. मंदिर हे गुहेतच आहे. येथूनच नदीचा उगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. गुहा साधारणतः 250 ते 300 मीटर लांब आहे. मंदिरात समोर महादेवाची पिंडी, गणेश मूर्ती आणि महालक्ष्मी आपल्याला पाहायला मिळतात. मंदिरात अतिप्राचीन गुहेतून पाण्याचा स्रोत नेहमीच जुळजुळत असतो. मंदिरासमोरील कुंड पाण्याने नेहमीच भरलेलं असतं. महाशिवरात्री दिवशी मंदिरात विशेष मोठा उत्सव असतो. हा पाण्याचा स्रोत पूर्वाभिमुख असून ही नदी आंबोलीतून आजरा तालुक्यात प्रवेश करते. मग रामतीर्थजवळून गावगाव ओलांडून गडहिंग्लज शहर ओलांडून कर्नाटक राज्याकडे मार्गस्थ होते. मित्रांनो, या जागेवर अस्थि विसर्जन देखील केले जातात. मित्रांनो, हिरण्यकेशी मंदिराच्या ठिकाणावरून तुम्ही पुढे आलात की सरळ सरळ बेळगाव मार्गे यायचं आहे तुम्हाला. आणि तिथे तुम्हाला लेफ्ट हँड साईडला कावळेशेत पॉईंट म्हणून दिसेल. आणि सरळ जो रोड जातो तो कोल्हापूर आणि बेळगावला जातो. तर तुम्ही बघू शकाल इकडे लेफ्टला आहे कावळेशेत पॉईंट नाका. इथून तुम्हाला गाडी आतमध्ये घालायची. मित्रांनो, आंबोलीमधील आंबोली धबधब्याव्यतिरिक्त पर्यटकांना भुरळ घालणारे अजून एक ठिकाण म्हणजे कावळेसाद व्ह्यू पॉईंट. उतरण्यासाठी या अशा चिरेबंदी पायऱ्या आहेत कावळेसाद पॉईंटसाठी. आता आम्ही कावळेसाद पॉईंटसाठी चाललो आहे. मित्रांनो, जवळजवळ 1 तास झाला आहे आम्ही धुकं जायची वाट बघतोय. पण धुकं काय क्लिअर होत नाही आहे अजून.
आता कंटाळा आलाय. दुपारचे 2 वाजले होते. आम्ही कावळेसाद व्ह्यू पॉईंटला आलो खरे, पण आता व्ह्यूचा वेट करून करून पोटात पण कावळे ओरडायला लागले होते. जवळजवळ 3 तास आम्ही धुके क्लिअर व्हायचा वेट केला आणि फायनली आम्हाला काही सेकंदासाठी का होईना पण एक अविस्मरणीय व्ह्यू अनुभवता आला. मित्रांनो, आंबोली घाटाला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून देखील ओळखलं जातं. तर तुम्ही बघू शकता की धुकं किती आहे. जवळजवळ मला काहीच दिसत नाही आहे समोरचं. तुम्हाला दिसू शकतंय का माहिती नाही, पण खूप धुकं आहे. सावंतवाडीपासून 35 किलोमीटरवर असलेली आंबोली म्हणजे सदाहरित जंगलाने वेढलेला परिसर. कोणत्याही ऋतूत 1-2 दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवण्यासाठी हे अतिशय उत्तम ठिकाण. मान्सूनमध्ये हे ठिकाण तुमचं मन मोहून घेतं. जून ते ऑक्टोबर दरम्यान सुमारे 750 सेमीच्या आसपास इथे पाऊस पडतो, जो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे. म्हणूनच या ठिकाणाला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून असं देखील ओळखलं जातं. तर मित्रांनो, हा आहे आंबोलीचा धबधबा. तर मित्रांनो, आतमध्ये तर आम्ही जात नाही आहोत, कारण आतमध्ये जायला 40 रुपये एंट्री फीज आहेत आणि आतमध्ये खूप गर्दी पण आहे, रश झाली आहे आणि बाहेर रस्त्यावर पण रश झाली आहे. तर आम्ही बाहेरूनच दृश्य अनुभवतोय आणि तुम्हाला देखील बाहेरचेच व्हिडिओ आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू. मित्रांनो, आता या सीडीवरून वरती चाललोय आपण. वरती एक वॉटरफॉलचा व्ह्यू आहे, तो बघायला आता आपण वरती चाललोय. सो लेट्स गो. मित्रांनो, आंबोली परिसरात जागोजागी तुम्हाला सुंदर सुंदर वॉटरफॉल पाहायला मिळतात. मुख्य म्हणजे इथल्या स्थानिक प्रशासनाने इथली स्वच्छता खूप चांगल्या प्रकारे ठेवली आहे. खरंच त्यांचे खूप खूप आभार. मित्रांनो, क्षणात धुकं, क्षणात लखलखीत हिरवाईचा नजारा आम्हाला इथे पाहायला मिळत होता. निसर्गाची देणगी मिळालेलं हे सुंदर ठिकाण खरंच मनाला भुरळ घालणारे आहे बघा. मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओचा प्रयत्न कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी राईड विथ रुपेशला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.